आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। औरंगाबादमध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलताना राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला। सत्तेमध्ये नसल्याच्या आक्रोशातून भाजपने औरंगाबादमध्ये पाण्यावरून आक्रोश मोर्चा काढल्याचा टोला त्यांनी लगावला। औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करणार हे बाळासाहेबांचं स्वप्न आपण निश्चित पूर्ण करू असं सांगतानाच औरंगाबाद विमानतळाच्या नामांतरणाचा प्रश्न का अडवून ठेवला असा सवाल त्यांनी केंद्राला आणि भाजपला केला। औरंगाबादला सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असं शहर बनवायचंय असंही ते म्हणाले। बाबरी पाडायला शिवसेनेचे नेते गेले नव्हते या फडणवीस यांच्या दाव्यावर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला। मोरेश्वर सावे अयोध्येला गेले होते की नव्हते हे अतुल सावेंना जाऊन जरूर विचारा असा टोलाही त्यांनी लगावला। मर्द असाल तर आधी काश्मीरी पंडितांचं रक्षण करा असं आवाहनही त्यांनी केंद्राला केलं। हिम्मत असेल तर ईडीचे छापे काश्मीरात टाका असं म्हणत त्यांनी केंद्राला चिमटाही काढला। निवडणुका जवळ आल्या की भाजप धर्मरूपी अफूची गोळी देतो असं सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत। आकाशातून टिपलेली दृश्य म्हणजे अक्षरशः देव सुद्धा आपली सभा कशी बघत असेल ते दृश्य मी बघून आलेलो आहे। असं हे दृश्य आहे। आणि मग खाली बातम्या चालल्या होत्या की थोड्याच वेळात मुख्यमंत्री समास्थानी पोहोचणार, मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, मुख्यमंत्री कोणावर निशाणा साधणार। आता मला प्रश्न असा पडलाय की नेहमी शिवसेना प्रमुख सांगायचे की ढेकणे चिरण्याला तोफेची गरज नसते। सत्ता गेल्यानंतर सगळ्यांचे एकदम अंगात येतो हे संभाजीनगर कधी करणार, संभाजीनगर कधी करणार। हे कोणी सांगायचं आपल्याला? त्यांनी संभाजीनगर माझ्या वडिलांनी वचन दिलेलं आहे। शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं वचन आहे। ते मी विसरलेलो नाही, विसरणार नाही, ते केल्याशिवाय राहणार नाही। पण आधी मला जे ओरडतायत, बोंबलतायत म्हणजे तुम्ही नाही हो, पलीकडचे, की संभाजीनगर कधी करणार, त्यांना मला सांगायचंय की जवळपास 1-1.5 वर्ष झालं विधानसभेमध्ये ठराव मंजूर झालेला आहे, कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे। एक सुरुवात म्हणून माझ्या या संभाजीनगर विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करा असा ठराव आम्ही केंद्राकडे दिलेला आहे। का नाही होत आहे अजून? तुमच्याकडे काही दिलं का झाकून ठेवायचं आणि आम्ही काही नाही केलं तो बोंबलत सुटायचं? हा आक्रोश होऊ शकत नाही। महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळणं तेही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत, म्हणजे इतके वर्ष ज्यांच्या बरोबर आपण लढत होतो, आणि हे मी मागे सांगितलेले 25-30 वर्ष ज्यांना मित्र म्हणून आपण मांडीवरती बसलो होतं तो आपल्या उरावरती नाचायला बघायला लागला, आणि ज्यांच्याबरोबर भांडत होतो त्यांनी आपल्याला मान सन्मान देऊन सरकारमध्ये महाराष्ट्राचा विकास करून घेण्याची आणि देण्याची ही संधी आणि साथ दिलेली आहे। म्हणजे जो मित्र होता तो एवढा हाडवैरी झालेला आहे आणि जे वैरी होते ते मित्र झालेले आहेत। कोणत्या मशिदीखाली शिवलिंग आहे? ताजमहालच्या खाली काय? ज्ञानव्यापी मंदिराच्या मशिदीच्या खाली काय? बरं, आमचं हिंदुत्व मोजणारे तुम्ही कोण? तुम्हाला कोणी दिली मोजपट्टी हिंदुत्व मोजायची आमच्या? आणि असं आम्ही नेमकं काय केले की आम्ही हिंदुत्व सोडले असं बोंबलत सुटलेत? आणि मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं त्याचा पुनरुच्चार करतोय की चला होऊन जाऊ द्या। शिवसेनेने हिंदुत्वासाठी आजपर्यंत काय केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत हिंदुत्वासाठी काय केले, एकदा खुल्या मंचावरती होऊन जाऊ द्या। आम्ही सांगतो आम्ही हे केलं, तुम्ही सांगायचं आम्ही हे केलं। त्यावेळेला जर का शिवसेना प्रमुखांनी जबाबदारी घेतली नसती की जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला त्यांचा गर्व आहे, ही जबाबदारी शिवसेना प्रमुखांनी घेतली नसती। अमरनाथ यात्रेवरती जेव्हा गंडांतर आलं तेव्हा शिवसेना प्रमुखांनी इथून वाघाची डरकाळी मारली नसती। काश्मीरी पंडित ज्या आज त्यांची हालत झालेले त्याही वेळेला शिवसेना प्रमुख त्यांच्या पाठी उभे राहिले नसते तर आज हिंदुत्वाच्या जोरावरती तुम्ही दिल्ली काबीज करू शकला असतात काय? हे पहिले स्वतःच्या मनाला मन असलंच तर विचारा आणि मग आमच्या अंगावरती या।
ही काश्मीरी पंडितांचा आक्रोश, पुन्हा त्यांनी घर सोडले. काय गुन्हा काय त्यांचा? आपल्या हिंदुस्थानामध्ये पुन्हा एकदा तीच वेळ येते की काय काश्मीरमध्ये नव्हे, ती आलेली आहे. घरामध्ये जाऊन गोळ्या घालतायत, शाळेमध्ये जाऊन गोळ्या घालतात, कार्यालयामध्ये जाऊन गोळ्या घालतायत. पण कोणालाच काही पडलेलं नाही, चिंता नाहीये. आम्हाला नको तिकडे काढायला लावायचे. जा ना, हिंमत असेल तर त्या काश्मीरमध्ये जाऊन तिकडे हनुमान चालीसा पडा, जा. जा, उगाच कुठेतरी जाऊन ते दुधाचा अभिषेक काय करताय. हनुमान चालीसा नाही पडलं तर हिंदुत्व नाही. अरे हे नामर्दाचं हिंदुत्व आमच्याकडे नाहीये. मर्द असाल तर काश्मीरी पंडितांची पहिली रक्षा करा. जा तिकडे, हिंमत असेल तर तिकडे जा. आज एका भाजपच्या कोणत्या तरी प्रवक्त्याने त्या प्रेषिताचा अपमान केला. काय संबंध काय तुमचा? संबंध काय? आपल्या देवदेवतांचा अपमान कोणी करायचा नाही, तसंच त्यांच्याही करण्याची तुम्हाला काही गरज नाहीये. पण तो अपमान केल्यानंतर सगळे मिडल ईस्ट, अरब देश एकत्र झाले आणि त्यांनी आपल्या देशाला गुडघ्यावरती आणलं, माफी मागायला लावली. पंतप्रधान होय, राजकारणात वेगळं, राजकीय मतभेद असतील, मतभिन्नता असतील, नव्हे ती आहे. पण शेवटी माझ्या देशाचे पंतप्रधान आहेत, आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचा फोटो कचरा कुंडीवरती लावला जातो आणि हे आम्ही नुसतं बघत बसायचं. कोणामुळे ही परिस्थिती आली? भारताने माफी मागायची, आपल्या हिंदुस्थानने माफी मागायची. काय देशाने काय केलंय? गुन्हा केलाय तो भाजपाने केलेला आहे. गुन्हा केलाय तो भाजपाच्या तीनपाट प्रवक्त्यांनी केलेला आहे. भाजपचा प्रवक्ता म्हणजे देशाचा प्रवक्ता होऊ शकत नाही. भाजपची भूमिका ही देशाची भूमिका होऊ शकत नाही. लोकांनी म्हटलं तुम्ही संघावरती का टीका केली? म्हटलं मी संघावरती टीका नाही केली, पण संघ त्यांची मातृसंस्था आहे. त्यांनी बघा ना आपल्या कार्टिकाची वायत झाली ती. जे काय तुम्ही शिकवत आहात ते तुमची कार्टी समजून घेत नसतील आणि वाह्यातासारखं वागत असतील तर कानाखाली वाजवायची की नाही हा अधिकार त्यांच्या मातृसंस्थेला आहे. आणि आज सुद्धा मोहन भागवतांनी जी एक भूमिका घेतलेली आहे, खरोखर चांगली भूमिका आहे, की प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग शोधण्याची गरज नाही, इतिहास कोणी पुसू शकत नाही. बरं वाटलं. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल जे बोलत होतो की गेल्या सभेमध्ये मी बोललो की भारतीय जनता पक्षाने मध्ये एक सभा घेतली होती आणि सभेमध्ये सगळे भगवे टोप्या घालून आले होते. भगव्या टोप्या कशाला? आम्ही हिंदू आहोत. का रे, तुझ्या वागणुकीत कळत नाही तू हिंदू आहेस का? भगवी टोपी घालून काय नमाज पडतोस की काय? भगवी टोपी घातली म्हणजे हिंदू होत नाही. टोपीमध्ये हिंदुत्व नसतं, डोक्यामध्ये हिंदुत्व असतं. आणि जर भगव्या टोपीत हिंदुत्व असेल तर संघ काळी टोपी का घालते? लोकांनी म्हटलं तुम्ही संघावरती का टीका केली? म्हटलं मी संघावरती टीका नाही केली, पण संघ त्यांची मातृसंस्था आहे. त्यांनी बघा ना आपल्या कार्टिकाची वायत झाली ती. जे काय तुम्ही शिकवत आहात ते तुमची कार्टी समजून घेत नसतील आणि वाह्यातासारखं वागत असतील तर कानाखाली वाजवायची की नाही हा अधिकार त्यांच्या मातृसंस्थेला आहे. असाच एक सैनिक होता आणि तो सैनिक आपल्या देशाकडनं लढत होता. अनेक अतिरेकी त्यांनी मारले होते. गनमॅन होता तो. सुट्टीवरती म्हणून निघाला, घरी जायला निघाला, त्याचं मधल्यामध्ये अपहरण केलं गेलं. अपहरण केल्यानंतर शोधाशोध सुरू झाली आणि मग एके दिवशी छिन्न विछिन्न झालेला, हाल करून मारलेला त्याचा मृतदेह हा लष्कराला सापडला. कोण होता तो सैनिक? नाव माहिती आहे त्याचं? त्याचं नाव होतं औरंगजेब, जो आपल्या देशासाठी शहीद झाला. काय म्हणायचं? छे तो आमचा नाही, मुसलमान होता. नाही, तो माझ्या देशासाठी लढला. जो हा देश माझी मातृभूमी समजतो, माझ्या देशासाठी जो मरायला तयार आहे, तो घरमाने कोणी असला तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. अर्थात उद्धव ठाकरे यांचे हे बाण मारून पूर्ण होत नाही. तोच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या सभेवर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली. बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही, पेट्रोल डिझेलचे दर जे स्वतः कमी करत नाहीत, त्यांनी दुसऱ्यांना आजचे दिन सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान. आणि असं फडणवीस यांनी म्हटलं. एवढंच नाही तर माझा पुन्हा एकदा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना मदत केव्हा करणार? पेट्रोल डिझेलचे दर केव्हा कमी करणार?
असो, संभाजीनगरचं नामकरण, पाण्याचा प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, विकासाची एखादी नवीन योजना, काहीतरी ठोस मिळेल अशी उगाच त्यांची अपेक्षा होती. पण संभाजीनगरवासियांना मिळालं काय? तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या या भाषणाचा समाचार घेतलाय. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात. त्यांना चिरडण्याची क्षमता त्यांच्यात राहिलेली नाही हे त्यांनी प्रथम समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामुळे कोट्या टोमणे आणि अशा प्रकारचं अवहेलनं दुसऱ्याला त्या ठिकाणी मत्सराने बोलणं याच्याशिवाय त्यांचं भाषण पूर्ण होत नाही. आणि ढेकणांचा उल्लेख करत असताना त्या अस्वच्छता असले की निर्माण होतात. आज मुंबई शहरामध्ये अस्वच्छता मोठ्या प्रमाणावर आहे, पाऊस त्या ठिकाणी तोंडावर आहे, त्यामुळे डास निर्माण होणार नाही त्याची काळजी घ्या. मग ढेकणांच्या त्या ठिकाणी बाबतीत वक्तव्य केलेलं चांगलं राहील. 100% तसं मी सांगितलेलं आहे ना की त्यांनी जे म्हटलेले आहे त्यांनी स्पष्ट करून दिलेलं आहे की मी या शहराचा विकास करणार आणि खूप चांगल्या दर्जाचा या शहर आम्ही बनवणार आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं मी आता करू शकतो. आणि त्यांनी हे सांगितलं की नाही मला पाण्याची समस्या आहे, बेरोजगारीची समस्या आहे, हे रस्ते चकाचक आपल्याला करायचे आहे, सगळे रस्ते झालेले नाही आहे. हे पूर्ण केल्यानंतर त्यांनी म्हटलं की आम्ही नंतर हे संभाजीनगरचा विचार करू. याचा अर्थ एकच झालेला आहे की 3-4 वर्ष आता याच्या बाबतीत वाट पाहावी लागणार आहे. तिकडे औरंगाबादच्या सभेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सभेच्या पूर्वी काही भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना निवेदन देण्यासाठी हट्ट धरला होता. पण भाजपच्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुख्यमंत्र्यांचं विमान सभेच्या नंतर आकाशात झेपवल्यानंतर या कार्यकर्त्यांना सोडण्यात आलं. भाजप कार्यकर्त्यांची बातचीत केली आमच्या प्रतिनिधीनं. पाहूयात त्यांचं काय म्हणणं होतं. या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये 80 वर्षाच्या एक आजीबाई सुद्धा होत्या. आणि तरी पाणी देत नाही, मुख्यमंत्री भेट देत नाही, पाणी आम्ही भेटायला तयार आजी सुद्धा 75 वर्षाची, त्या ठिकाणी 80 वर्षाची आजी हंडा घेऊन त्या ठिकाणी गेली. मात्र पोलिसांनी यांना सगळ्यांना उचलून आणलं. सभा झाली आणि मुख्यमंत्र्यांचं विमान उडालं तेव्हा तुम्हाला सोडलं. काय म्हणणं आहे नेमकं तुमचं आणि तुम्हाला का भेटू दिलं गेलं? आम्हाला सविस्तर असं निवेदन मुख्यमंत्र्यांना द्यायला आम्ही गेलो होतो. या लोकशाहीमध्ये मुख्यमंत्र्यांना निवेदन देणं ही काही नवीन बाब नाहीये. भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी आणि नागरिकांच्या पाण्याच्या निवेदन मुख्यमंत्र्यांना जावं, गुंठेवारीचं निवेदन जावं म्हणून 13 जे काही समस्या आहेत त्या 13 समस्यांचं निवेदन देण्यासाठी दिलं. परंतु हे महाविकास आघाडीचं सरकार आहे, यांनी ह्या 80 वर्षाच्या आजीनं ते निवेदनाबरोबर आली की मला येऊ द्या, मला बोलू द्या, माझ्या घरात किती हे उद्ध्वस्त झालं माझं घर पाण्यामुळं ते सांगू द्या मला एकदा, म्हणून त्या बळजबरी आल्या. आणि हे असं असताना सुद्धा त्यांनी पोलिसांनी आम्हाला डांबून ठेवलं आणि तिथं आम्हाला मुख्यमंत्र्याला भेटू दिलं नाही. जे मुख्यमंत्री 2 वर्षापासून मुख्यमंत्री कार्यालयात बसत नाही, ते लोकांना कुठंच भेटत नाही, तरी आम्हाला चेहरा पाहावा, आमचं नुसतं 2 शब्द ऐकावे ही भावना आमची होती. परंतु ज्या पद्धतीनं आम्हाला पोलिसांनी डांबून इथं आणलं, छावणी पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं आणि ते उडवताना आम्हाला काही सोडलं नाही. आणि आज या आईबरोबर आम्ही इथं या पोलीस स्टेशनच्या आतमध्ये बसलो होतो. आजीला खूप बोलायचं, काय म्हणायचं आजी? पाणी पाणी करून सनी शिवशंकर कॉलनी पुरा भारत म्हणतं पाणी नाही. तुम्ही जे पहिले मटके घेऊ आम्हाला घेऊन जात होत्या, आता पाणी सुद्धा नाही. आमच्या लेकरायला पाहुणा रावळा आला तर कुठं जायचं आम्ही पाण्याला? बोर सुद्धा आटले. याचं काय करायचं? मग तुम्हाला मुख्यमंत्र्याला भेटू दिलं नाही? नाही भेटू दिलं. आम्हाला इकडे पोलीसच्या गाडीत टाकून आणलं सगळ्याला. तुम्हाला बी? हा. तुम्ही काय सांगणार होते मुख्यमंत्रीला? मुख्यमंत्र्याला सांगणार होतो की आम्हाला पाणी पाहिजे, पाण्याची योजना तुम्ही करून द्या. जे पहिले आम्ही केली होती
ते पाणी पुरत नाही, आता लगेच पुरत नाही. हे आमचं म्हणणं होतं. बरं, मुख्यमंत्र्यांनी पाण्याचं काय बोलायचं? खैरेचं काय? खैरे साहेबांना काहीही केलं नाही. निवडून आले इतके वर्ष काहीही केलं नाही. त्यांना सांगा की एकदा मोहिते आजील तरी भेटले का. जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 औरंगाबाद. आता या आजीबाईंच्या प्रश्नावर सेनेचे नेते काय उत्तर देतात पाहूया. तिकडे राज्यसभेच्या पाठोपाठ आता राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची सुद्धा, विधान परिषदेच्या निवडणुकीची सुद्धा रणधुमाळी सुरू झाली. भाजपनं संख्याबळ नसताना सुद्धा 5 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले. त्यामुळे आता राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेची निवडणूक सुद्धा चुरशीची होणार यात काहीच शंका नाही. विधान परिषदेची रणधुमाळी सुरू. शिवसेनेच्या अहिर पाडवींचा अर्ज दाखल. राष्ट्रवादीकडून निंबाळकर खडसेंना संधी. भाजपच्या 5 उमेदवारांमुळे लढत रंगतदार. सध्या महाराष्ट्रात निवडणुकांचा हंगाम सुरू आहे. एकीकडे 10 जूनला होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चढाओढ सुरू असताना आता विधान परिषदेची रणधुमाळी सुरू झाली आहे. 20 जूनला होणाऱ्या विधान परिषदेच्या 10 जागांसाठी एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. ज्यात शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांनी अर्ज दाखल केलाय. राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरेंना संधी दिली आहे, तर भाजपनं प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे, प्रसाद लाड असे 5 उमेदवार मैदानात उतरवलेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत त्या बहुमतावर विश्वास असता तर कायद्यामध्ये घटनेच्या बाहेर बदल करून गुप्त मतदान पद्धती विधानसभा अध्यक्षासाठी बदलली गेली नसती आणि त्यामुळे या विधान परिषदेमध्ये गुप्त मतदान आहे. 5वा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा विजयी होईल. भारतीय जनता पार्टीचा आमदारांच्या सदसद विवेक बुद्धीवर विश्वास आहे. महाविकास आघाडीमध्ये काय आलबेल चाललाय आपल्याला माहिती आहे, त्यामुळे 5वा विजय सोपा आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी प्रत्येकी 2 उमेदवार देत भाजपची कोंडी करण्याची तयारी केली आहे. शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी बुधवारी अर्ज दाखल केले. महाविकास आघाडीकडे शिवसेनेचे 2 उमेदवार सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे दोन्ही उमेदवार, किंबहुना काँग्रेस आणि NCPचे 2 उमेदवार, उद्याही मला वाटतं राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे अर्ज भरतील, काँग्रेसचे अर्ज भरतील. महाविकास आघाडीकडे जिंकण्या एवढी पुरेसं संख्याबळ आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार अपेक्षेप्रमाणे विजयी होतील, यामध्ये कुठलीही शंका बाळगण्याचं कोणालाही कारण. मला वाटतं आता त्याच्यावर मी किती कोण जागा लढता याच्यावर बोलणार नाही. आमच्याकडून जे आमचे 2 हक्काचे उमेदवार आहेत ते आहेत. आपले महाविकास आघाडीने आपण बघितलं असेल त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत. चांगलं काम करायचं, लोकांची सेवा करायची, याच हेतूने आम्ही आज हे फॉर्म भरलेले आहेत आणि लोकांची सेवा करतो. एकंदरीतच राज्यसभेपाठोपाठ आता विधान परिषदेतही भाजप विरुद्ध महाविकास आघाडीत 10व्या जागेसाठी सामना रंगण्याची शक्यता आहे. पण हे चित्र असंच राहतं की जास्तीचे उमेदवार माघार घेतात हे राज्यसभेच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. तुर्तास तरी भाजपनं पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पाडण्याची तयारी केली आहे एवढं निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे भाजपनं विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 5 उमेदवारांची घोषणा केली, पण यात पुन्हा एकदा पंकजा मुंडेंना स्थान देण्यात आलेलं नाही. त्याऐवजी श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांच्यासारख्या नवख्या उमेदवारांना भाजपनं संधी दिली. पण पंकजासारख्या अनुभवी नेत्याला डावलण्यात आल्यानं पुन्हा एकदा पंकजा मुंडेंच्या वैयक्तिक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीची मोठी चर्चा आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यापासून भाजपच्या संभाव्य उमेदवारांमध्ये एक नाव प्रामुख्यानं पुन्हा पुन्हा घेतलं जात होतं आणि ते नाव होतं पंकजा मुंडे यांचं. पण बुधवारी भाजपच्या विधान परिषदेच्या 5 उमेदवारांची घोषणा झाली, ज्यात पंकजा मुंडे यांचं नाव नव्हतं.
त्यामुळे पुन्हा एकदा डावललं गेल्यानं पंकजा मुंडे नाराज झाल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर घेतलं जाईल अशी अपेक्षा होती. पण गेल्या काही निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांना सातत्यानं डावलण्यात आलं. यंदाही त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती, पण त्यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे आता पंकजा यांचा एकनाथ खडसे केला जाणार का अशी चर्चा रंगू लागली आहे. त्याच्यामध्ये एखादं जे आहे पहिल्या क्रमांकावर त्यांना उभं करता आलं असतं, परंतु कल्पना नाही. खडसेंच्या बाबतीत तेच झालं. सुरुवातीला मागच्या विधानसभेला तर बावनकुळेंच्या बाबतीत तेच झालं. नंतर आता पंकजाताईंच्या बाबतीमध्ये त्यांना परत घेतलं जाईल विधान परिषदेवर असं वाटलं होतं, परंतु एकूण काही तसं दिसत नाही. आणि त्याचा निश्चित परिणाम जो आहे लोकमानसावर होतो, समाजावर होतो, नाही असं नाही. भाजपनं विधान परिषदेच्या उमेदवारांची नावं जाहीर करताच अवघ्या काही तासात 5 पैकी 4 उमेदवारांचे अर्ज दाखल सुद्धा झाले. यानंतर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षात फार काळ नाराजी टिकत नाही असं म्हणत पंकजांची नाराजी आपोआप दूर होईल असं म्हटलंय. जिवंत माणूस म्हणून इच्छा व्यक्त करणे बरोबर, जिवंत माणूस म्हणून इच्छा व्यक्त केलेली न मिळण्यामुळे नाराजी व्यक्त करणे बरोबर. परंतु भारतीय जनता पार्टीतली नाराजी ही नेहमी जसं आपण पाण्यामधलं एखादं जहाज अचानक क्रेनने उचललं तर पडणारा जो खड्डा असतो तसं विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड भरला जातो, तसं नाराजीसुद्धा त्या पाण्यातल्या खड्ड्याप्रमाणे क्षणभराची असते. त्यामुळेच मगाशी मी म्हटलेलं पुन्हा रिपीट करेन, इच्छा व्यक्त करणं, अपेक्षा व्यक्त करणं आणि न झाल्यामुळे नाराजी व्यक्त करणं यात काही चुकीचं नाही. पंकजा मुंडे यांची भाजपमधली नाराजी लपून राहिलेली नाही. वेळोवेळी त्यांच्या मनातली खदखद बाहेर पडली आहे. त्यामुळे आता विधान परिषदेसाठी सुद्धा डावलण्यात आल्यानं पंकजा मुंडे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर दिवसभराच्या बातम्यांमध्ये काही बातम्या पावसाच्या. मनमाडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे मनमाडमध्ये अनेक ठिकाणी झाडं कोसळलेत. काही ठिकाणी घरांवरचे आणि दुकानांवरचे पत्रे सुद्धा उडून गेलेत. यावेळेला मान्सूनपूर्व पावसात वादळी वाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. तिकडे रत्नागिरीत सुद्धा आज जोरदार पाऊस झाला. लांजा, राजापूरसह परिसरात मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावली. पावसामुळे काही काळ रत्नागिरी शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता. सावंतवाडीमध्ये मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. मृग आला तरी देखील कोकणात मान्सून दाखल झाला नाही. मात्र सकाळी आलेल्या जबरदस्त सरींमुळे नागरिक सुखावले. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात संध्याकाळी सुद्धा पावसाच्या सरी कोसळल्या. आणि आता एक वेगळी बातमी. यंदाचा उन्हाळा सगळ्यांसाठीच त्रासदायक आहे. जून महिना सुरू झाला पण उन्हाच्या झळा मात्र कमी होत नाहीत आणि घाम तर विचारूच नका. या सगळ्यामुळे अनेक जण आईस्क्रीम किंवा शीतपेय घेतात. अगदी चोरसुद्धा त्याला अपवाद नाहीत. अहो, खरंच असं झालंय. नागपूरमध्ये चोरांनी थेट आईस्क्रीमवरतीच हात मारलाय. वाढत्या उन्हामुळे सर्वसामान्यांप्रमाणेच चोरांनी सुद्धा आईस्क्रीमला पसंती दिली आहे. अर्थात इतर लोक दिवसा आणि दुकान उघडं असताना आईस्क्रीम विकत घेत असतात. मात्र चोरट्यांनी रात्री शटरचं कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. आधी दुकानातल्या पैशांवर हात साफ केला आणि नंतर 15,000 रुपयांचं आईस्क्रीमही चोरून नेलं. चोरानं दुकानात प्रवेश केल्यापासून सीसीटीव्हीची त्याच्यावर नजर होती. पैशांवर हात साफ केल्यानंतर चोराची आणि सीसीटीव्हीची नजरानजर झाली. त्यामुळे चोरानं सीसीटीव्हीवर प्रहारही केला.
दादा शिंदे यांच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये ही चोरी झाली। याआधी 2 वेळेला त्यांच्या दुकानात चोरी झालेली आहे, मात्र यावेळेला चोरट्यानं पैशांसोबत आईस्क्रीमही चोरलाय। अशीच चोरीची दुसरी घटना याच दुकानापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या सावरकर नगरमध्ये घडली। रमेश खवले यांच्या डेअरीचं कुलूप तोडून चोरट्यांनी 2000 रुपयांचं आईस्क्रीम चोरून नेलं। सकाळी सकाळी म्हणजे 4:45च्या सुमारास चोरटे आले आणि समोरचा शटर तोडलं त्यांनी आणि तिथून ते आतमध्ये आले। आधी त्यांनी कॅश काढली, त्यानंतर 2 चॉकलेट शेक आणि केसर फ्लेवर्ड मिल्क हे पेलं। त्याच्यानंतर त्यांनी आईस्क्रीम हे एक चॉकलेट फॅमिली पॅक जो मोठा असतो टब पॅक तो, त्याच्यानंतर शाही मेवा मलाई, आल्मॉन्ड आणि कुकी क्रब हे आईस्क्रीम 4 टब त्यांनी नेले आणि दूध पावडर पण नेलं। चोरट्यांनी 5000 रुपये नेले, चिल्लर ठेवलेले, मंदिरातले 900 रुपये नेले, 17000चं आईस्क्रीम चोरून नेलं। आईस्क्रीम फ्रीजमधनं बाहेर काढल्यानंतर काही वेळातच वितळून जातं, त्यामुळं चोरांनी चोरलेलं हे आईस्क्रीम वितळून गेलं की चोरट्यांनी आईस्क्रीम घरी नेलं याचा आता तपास केला जातोय, किंवा चोरट्यांनी आईस्क्रीम विकलं तर नाही ना या दृष्टीनंही पोलीस तपास करतायत। त्यांच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये चोरी झाली आहे, तर चोरट्यांनी लॉक तोडून वगैरे आतमध्ये प्रवेश केला आहे। तर अंदाजे त्यांचे 5 ते 10 आईस्क्रीमचे बॉक्सेस चोरी गेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 10-12 हजाराचे बॉक्सेस ते असावे। आणि दुसरे जे आहे सावरकर गार्डन जवळचे मदर डेअरी म्हणून आहे, तर त्यांचे पण याच पद्धतीने चोरी केली आहे, तर त्यांचे पण 2 ते 3 आईस्क्रीमचे बॉक्सेस त्यांनी चोरी केले आहेत। दोन्ही दुकानांमध्ये आईस्क्रीमची चोरी करणारा चोर हा एकच असला पाहिजे असा अंदाजही वर्तवण्यात येतोय। एकंदरीतच आईस्क्रीमच्या खवय्या चोराला अटक करून पोलीस त्याला जेलमधली दालरोटी कधी देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। आणि आता एक अतिशय गंभीर बातमी। बीडमधल्या अवैध गर्भपात प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय। आरोपी असलेल्या नर्स सीमा डोंगरेचा मृतदेहच सापडल्यानं एक खळबळ उडाले। खून की आत्महत्या अशी चर्चाही सुरू झाली। सूत्रधारांची नावं समोर येऊ नयेत यासाठी हा सगळा प्रकार तर घडवून आणला नाही ना याचा तपास पोलीस करतायत। बीडमधल्या अवैध गर्भपात प्रकरणानं आता गंभीर वळण घेतलंय, कारण या प्रकरणात आरोपी असलेली नर्स सीमा डोंगरेवर सकाळी गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर थोड्याच वेळात जवळच्याच एका तलावात सीमा डोंगरेचा मृतदेहच सापडला। बीड तालुक्यातल्या पालीच्या बिंदुसरा तलावात हा मृतदेह सापडला। काही महिन्यापूर्वीपर्यंत सीमा डोंगरे नर्सचं काम करत होती। अवैध गर्भपात प्रकरणात सीमाला सूत्रधारांची नावं माहिती होती का? ती नावं सीमा डोंगरे उघड करेल अशी भीती सूत्रधारांना वाटत होती का? आणि त्यातूनच हा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। ते इक्विपमेंट्स इन्स्ट्रुमेंट्स मिळालेले आहेत। गर्भपात ज्या टॅब्लेट्समुळे होतो त्या टॅब्लेट्स पण तिथं सापडलेले आहेत। त्याचप्रमाणे सोनोग्राफीसाठी लागणारी जी जेली असते पोटावर लावायची वगैरे, ती जेली पण तिच्या आढळून आलेली आहे आणि पोलिसांचा तपास योग्य रीतीनं चालू आहे, फास्ट जलद गतीनं चालू आहे। अवैध गर्भपात प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेली एजंट मनीषा सानपकडे तब्बल 29 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली। अंगणवाडी सेविका असलेल्या मनीषा सानपच्या मालकीच्या अनेक जमिनी आणि कोट्यावधींचे बंगले असल्याचं सुद्धा समोर आलंय। तिच्या घरातील बेड, गादी आणि कपाटात 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांची अनेक बंडलं सापडलेत। या प्रकरणी एकूण 5 जणांच्या विरोधात रात्री उशिरा पिंपळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मनीषा सानपकडे सापडलेलं घबाड आणि दुसरीकडे सीमा डोंगरेचा मृत्यू या दोन्ही घटना एकाच गुन्ह्याचा भाग असू शकतात। गर्भपाताच्या रॅकेटवर पडदा टाकण्यासाठी घातपात तर घडवला गेला नाही ना अशा प्रकारचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय। या प्रकरणातून जी मोठी नावं समोर येऊ शकतात ती येऊ नयेत म्हणून तर तिला ठार मारण्यात आलं नाही ना असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। पोलीस या प्रकरणी तपास करतायत, पण तपास पूर्णत्वाला गेला तरच काही धक्कादायक खुलासे होणार एवढं मात्र नक्की। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत,
बीड. ब्रेकनंतर दिवसभराच्या बातम्यांमध्ये आता काही महत्त्वाच्या बातम्या. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये अध्यक्षविरुद्ध विश्वस्त असा संघर्ष सुरू झाला आहे. अध्यक्ष हुकुमशाही पद्धतीनं कारभार करत असल्याचा आरोप विश्वस्तांनी केला आहे आणि या आरोपांवर अध्यक्ष बोलायला तयार नाहीत. पाहूयात हे सगळं प्रकरण काय येते. देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये अध्यक्ष आणि विश्वस्तांनी एकमेकांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. देवस्थानचे अध्यक्ष विकास कुलकर्णी हुकुमशाही पद्धतीनं मनमानी कारभार करत असल्याचा आरोप भाविक विश्वस्तांनी केलाय. कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, टेंडर, वर्क ऑर्डरमध्ये मनमानी केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. कारभाराच्या विरोधात आवाज उठवल्यास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. न्यायाधीश असल्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचा गंभीर आरोप सुद्धा करण्यात आलाय. गाडीचा विषय जो आहे ना, गाडीचा विषयाला विश्वस्त मंडळाने संमती दिलेली आहे, परंतु ती गाडी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात राहणं अपेक्षित आहे. पण दुर्दैवाने तसं न होता ती गाडी नाशिक खाजगी वापरासाठी वापरली जाते, पण त्याच्याविषयी आमचा काय फार आक्षेप मोठा नाही. त्र्यंबकेश्वर देवस्थानामध्ये अन्नदान हे कुठेही होत नाही. पण आमच्या असं लक्षात आलंय की जे हॉटेल बिल्स आहेत त्या अन्नदान खात्यामध्ये वर्ग केलेले आहेत. हे केवळ शुभम मंत्रींच्या सांगण्यावरून करण्यात आलेले. हॉटेलचे बिल आहेत ते. न्यूज 18 लोकमतनं या सगळ्या प्रकरणावर मंदिराचे अध्यक्ष विकास कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कुलकर्णी यांनी फोन न उचलल्यानं त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. आता या सर्व प्रकरणावर धर्मादाय विभाग नेमकी काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पोहणं शिकण्याकरता अनेक जण क्लासेसना जातात. मात्र अवैध स्विमिंग क्लासमुळे पोहायला शिकणं हे धोक्याचं सुद्धा ठरू शकतं. नागपूरच्या अंबाझरी तलावात अवैध स्विमिंग क्लासेसचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे आणि आता प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली आहे. अंबाझरी तलावात सध्या पोहणाऱ्यांनी गर्दी केली आहे. पोहणं शिकण्यासाठी अनेकांनी क्लासही जॉईन केलाय. मात्र अवैध स्विमिंग क्लासच्या माध्यमातून नवख्या मुलांना प्रशिक्षण देणं कितपत योग्य आहे हा प्रश्न निर्माण होतोय. सुरक्षेच्या सर्व उपाययोजना इथे करण्यात आल्यात. मात्र तलावात उसळणाऱ्या लाटांमुळे इथे धोका निर्माण होऊ शकतो. तरीही पालक या धोक्याकडे दुर्लक्ष करतायत. मी 3 तास प्रॅक्टिस करतो दररोज. सकाळी 5:30 वाजता येतो आणि 8-8:30ला जातो घरी. ते चांगले स्विमर आहे, तर मग म्हणजे ठीक आहे, मी माझ्या आजोबांकडे जातो शिकायला. मग याला इथे आणलं नोव्हेंबरमध्ये आणि त्यांनी अगदी व्यवस्थित खूप शिकवून म्हणजे 3 तास कसून प्रॅक्टिस केली याच्याकडून. याचं वजनही 7 ते 8 किलो कमी झालं. रविवारी या ठिकाणी एका तरुणाचा स्विमिंग करताना मृत्यू झाला होता. तो तरुण स्विमिंग क्लासचा नव्हता. मात्र त्यामुळे अंबाझरी तलाव नवख्यांसाठी धोक्याचं असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र या धोकादायक प्रशिक्षण वर्गाकडे प्रशासनानं अजून लक्षच दिलेलं नाही. तिथे जे प्रशिक्षण देणारे जे कोणी लोक असतील ते पुढे जाऊन कायद्याच्या अडचणीत येऊ शकतात, कचाटीत येऊ शकतात. कारण की तिथे कुठल्याही प्रकारची त्यांनी परवानगी पण घेतलेली नाही आहे. आणि ज्याप्रमाणे आता कळलेलं आहे की नवीन लहान विद्यार्थी, लहान मुलंसुद्धा तिथे स्विमिंगला जाऊन राहिलेले आहेत. तर ते सुरक्षेच्या दृष्टीने योग्य बाब नसल्यामुळे विभागाकडनंही त्यांना एक नोटीस देण्यात येईलच. अंबाझरी तलावात पोहण्याला विरोध असण्याचं कारण नाही, पण अवैध प्रशिक्षणाच्या निमित्तानं सुरू असलेल्या बेजबाबदार कृत्याला विरोध होताना दिसतोय. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तिकडे सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी पोलिसांनी, प्रामुख्यानं पुणे पोलिसांनी सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाल याला नारायणगावमधून अटक केली. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून महाकालनं पंजाब आणि यमुनानगर परिसरात गुन्हे केलेल्याचं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे. महाकालच्या साथीदारानं मुसेवालावर गोळ्या झाडल्याचा दावा सुद्धा दिल्ली पोलिसांनी केला.
तो ये जो अक्यूज्ड अरेस्ट हुआ है इसका नाम है इसका छोटा नाम तो महाकाल है, जो इसको एब्रीविएशन से बोलते हैं, लेकिन जो इस केस में जो सिद्धू मूसेवाला केस में जो एक मेन कंफर्म शूटर जो अभी तक हमने एस्टैब्लिश किया है, ये उसका क्लोज एसोसिएट रहा है। इसने अभी तक जो इसकी हमने एस्टैब्लिश किया है हीरामन कांबले का, इसने लॉरेंस के कहने पे पंजाब में एक इंसिडेंट किया है मोगा में, जिसमें गोली चलाई थी। उसके अलावा इसने और भी इंसिडेंट्स किए हैं यमुनानगर की बेल्ट में। आता राष्ट्रीय स्तरावरची बातमी। देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारनं एक मोठा दिलासा दिलाय। खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। एकूण 17 खरीप पिकांचा MSP वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। खरीप पिकांच्या हमी भावात 100 रुपये प्रति क्विंटलनं वाढ करण्यात आली। सोयाबीन आता 350 रुपये इतकी वाढ झाली। कापसाच्या हमी भावात 355 रुपयांची वाढ झाली आहे। तिळाचा हमी भाव 523 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय झाला आहे। मूग 480 रुपये प्रति क्विंटलनं वाढणार आहेत, तर तूर डाळ सुद्धा 300 रुपये प्रति क्विंटलनं त्याचा हमी भाव वाढेल। भुईमुगाचा हमी भाव 300 रुपये प्रति क्विंटलनं वाढवण्याचा निर्णय झाला आहे। तिल की MSP में 523 रुपए की वृद्धि इस साल होगी। मूंग पे 480 प्रति क्विंटल इसकी वृद्धि है। सूरजमुखी बीज पर 385 रुपए प्रति क्विंटल और रामतिल पर 357, तो कपास मध्यम रेशा पर 354 रुपए, सोयाबीन पर जो सोयाबीन पीला पर 350 रुपए की वृद्धि होगी और तूर पर 300 रुपए की वृद्धि है। उड़द पर 300 रुपया। आणि आता क्रिकेट जगतातली एक महत्त्वाची बातमी। भारतीय महिला क्रिकेट टीममधील दिग्गज आणि अनुभवी खेळाडू असलेल्या मिताली राजनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली। 39 वर्षीय या स्टार खेळाडूनं कसोटी, एकदिवसीय आणि T20 या तिन्ही फॉर्मॅटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं। मितालीनं केलेल्या विक्रमाचा आणि तिनं भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाच्या संदर्भातला एक खास रिपोर्ट। Well controlled shot by Mithali Raj. That's a good shot. भारतीय महिला क्रिकेट म्हटलं की एक चेहरा डोळ्यांसमोर येतो, तो म्हणजे मिताली राज। आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत मितालीनं भारतीय संघाला एका उंचीवर घेऊन जाण्याचं मोलाचं योगदान दिलंय। मितालीने भारतीय संघासाठी केलेल्या कामगिरीवर एक नजर टाकूया। मितालीच्या दमदार खेळीमुळे 2000 सालच्या विश्वचषकात भारतानं उल्लेखनीय कामगिरी केली। 2005 साली मितालीच्या नेतृत्वात टीम इंडियानं विश्वचषकात अंतिम फेरीत धडक मारली। 2006चा आशिया कप जिंकण्यातही मितालीचा सिंहाचा वाटा होता। 2013च्या विश्वचषकात मितालीला ICC कडून रँकिंग 1चं मानांकन मिळालं। 2017ला पुन्हा एकदा मितालीच्या नेतृत्वात टीम इंडियानं विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली। 2017च्या विश्वचषकात सलग 7 अर्धशतकं पटकावण्याचा विक्रमही मितालीच्या नावावर आहे। मिताली आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 12 कसोटी सामने, 232 एकदिवसीय सामने आणि 89 T20 सामने खेळली आहे। त्याच्यामध्ये तब्बल 195 सामन्यांमध्ये तिने भारताचे कॅप्टन म्हणून भूमिका निभावली आहे। 2002 सालची तिची जी खेळी होती इंग्लंडच्या विरुद्ध 214 धावांची, ती क्रिकेटप्रेमींच्या कायम लक्षात राहील। गेल्या काही वर्षात भारतीय महिला क्रिकेटला जे ग्लॅमर आणि जी लोकप्रियता मिळतेय त्यामध्ये मितालीचा सिंहाचा वाटा आहे। 37th ODI 50. That's some sort of a milestone. मितालीची ही कामगिरी भारतीय क्रीडा प्रेमींना सदैव प्रेरणाच देत राहील। रोहनसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।